लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील दारूच्या नशेत वाहने चालवणारे व चोरीची वाहने वापरणाऱ्या 51 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहन चोरी व दारूच्या नशेत वाहन चालवणारे हे सर्वच घाई गडबडीत मोठ्या प्रमाणात अपघात करतात। या नशेखोर वाहन चालक व वाहन चोरांच्या अपघाताला आळा बसवण्यासाठी संशयित वाहनांची व मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी संपूर्ण जिल्ह्यातील 6 उपविभागातील 23 पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने 25 पोलीस अधिकारी व 115 पोलीस अंमलदार यांच्या मदतीने नाकाबंदी करून मोटार वाहन कायद्यान्वये मद्याचे सेवन करून वाहन चालवताना मिळून आलेल्या 51 चालकाविरोधात कलम 185 अन्वये 51 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। त्यापैकी वाहतूक शाखेकडून 12 गुन्हे मोटार वाहन कायदा क्रमांक 185 नुसार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत। सर्वात जास्त 11 गुन्हे शिलेगाव पोलीस ठाणे हद्दीत दाखल करून वाहने जप्त करण्यात आली, तसेच एक संशयित वाहन सिल्लोड शोर पोलीस ठाणे हद्दीत जप्त करण्यात आले आहे। सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून कार्यवाही करण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।